आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। गौर येथे घराची सफाई करताना कूलरचा शॉक लागून 2 महिलेचा मृत्यू। पूर्णा तालुक्यातील गौर गावातील नवी आबादी परिसरात दिनांक 26 मार्च बुधवार रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास रमजान ईद निमित्त घरातील साफसफाई करीत असताना गरमी सुरू असल्याने कूलर लावत असताना कूलरमध्ये शॉक उतरल्याने कूलरला चिटकून लहान जावेचा भयंकर शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला। यावेळी आपल्या लहान जावाला काय झाले म्हणून तिला पाहण्यासाठी गेलेल्या मोठ्या जावेने तिला स्पर्श करताच तिचा देखील जबर शॉक लागून जागेवर मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेतील दोघी जावांनी रमजान महिन्यातील रोजा ठेवलेला होता। गौर गावातील जिल्हा परिषद शाळेत लगतच्या नवी आबादी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या शेख जहुरा शेख युसुफ वय 52 वर्ष व आज बुधवार रोजी दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास पवित्र रमजान महिना सुरू असल्याने व रमजान ईद 31 मार्च रोजी असल्यामुळे घरातील साफसफाई करीत असताना बिस्मिल्लाह शेख इस्माईल वय 58 वर्ष यांनी त्यांना काय झाले म्हणून पाहण्यास जाऊन स्पर्श केला असता त्यांना सुद्धा जबर शॉक लागून त्यांचाही जागी मृत्यू झाला। आमदार लिंगाडे यांचा राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या विरोधात हकभंग प्रस्ताव दाखल। केस गळती प्रकरणात पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांच्या संशोधनात रेशनच्या गव्हामुळे टक्कल पडल्याचा निष्कर्ष समोर आला होता, परंतु विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला होता। तेव्हा आरोग्य राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी उत्तरात सांगितले की गव्हामुळे टक्कल पडले नव्हते। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडले आहे। या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती। तपासानंतर सरकारी रेशनमधील गहू लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरल्याचे समोर आले होते। मात्र आता या प्रकरणावरूनच राज्याचे आरोग्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या विरोधात हकभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे। काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हा हकभंग दाखल केला आहे। बुलढाणामध्ये लोकांचा टक्कल पडण्याचा विषयी विधान परिषदेमध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी हा हक्कभंग दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव गावात अचानक शेकडो लोकांचे केस गळायला लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। गावातील अनेकांचे केस गळू टक्कल पडले होते। वरवर पाहता गावकऱ्यामध्ये कोणताही आजार दिसून येत नव्हता, मात्र तपासणीनंतर सरकारी वितरण केंद्रावरून पुरवलेल्या गव्हातील विषाणूमुळे हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले। कौसडी बालू रस्त्यावर झालेल्या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी। दुचाकी व बोलेरो वाहनाच्या अपघातात पती पत्नी गंभीर झाल्याची घटना 25 मार्च मंगळवार रोजी दुपारी 4:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे। कौसडी येथील शेख समद शेख हुसेन हे त्यांच्या पत्नीसोबत शेतातून हिरो होंडा दुचाकीवरून गावाकडे येत होते। दुचाकी वाहन बालूर कौसडी रस्त्यावर येताच मागून येणाऱ्या भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली। दुचाकीसोबत शेख समद व त्याची पत्नी फरजाना हे दोघे अंदाजे 15 फूट फरफकट गेले। बोलेरो वाहन चालक वाहन घेऊन अपघात ठिकाणावरून पसार झाला। उपस्थित नागरिकांनी जखमी पती पत्नीला बोरी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर BK पवार यांनी प्रथम उपचार करून शेख समद यांना जास्त मार असल्याने परभणी येथे रुग्णालयात हलविण्यात आले। या अपघातात शेख समद यांच्या पायाला जबर मार लागल्याने पाय निकामी झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले। अपघाताची माहिती बोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली। पसार झालेल्या बोलेरो वाहन CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। खदानीच्या चौकशीसाठी रिपब्लिकन सेनेचे उपोषण। पूर्णा तालुक्यातील नदी काठातील गावात भुजडा येथील खदानीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांनी दिनांक 26 मार्च बुधवार रोजीपासून पूर्णा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। हटकरवाडी येथील शेतकरी पांडुरंग गंगाराम सदगर यांची खुद्रा शिवारात गट क्रमांक 153 मध्ये जमीन आहे। त्यांनी घरकुल बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांना मुरुम पुरविण्यासाठी 100 ब्रास कडक मुरुम काढण्यासाठी खदानीची परवानगी तहसील कार्यालयाकडून घेतली होती, परंतु या खदानीतून 100 ब्रासपेक्षा जास्त अनधिकृत विना परवाना
बेकायदेशीररित्या मुरुम उत्खनन करून घरकुल लाभार्थ्यांना न देता रेल्वे उडान पुलाच्या गुत्तेदारांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणाची उपोषणकर्त्यांनी 21 फेब्रुवारी रोजी अर्ज देऊन चौकशीची मागणी केली होती। त्यानंतर तलाठी मंडळ अधिकारी यांनी 24 फेब्रुवारी खजानीची चौकशी करून अहवाल सादर करण्यासंदर्भात पत्र काढले होते, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। उलट खजानीतून परत 100 ब्रासपेक्षा अधिक मुरुम काढण्यासाठी तहसीलदाराने 10 मार्च रोजी परवानगी दिली। 12 ते 24 मार्चपर्यंत मुरुम काढण्याचा कालावधी दिला असता संबंधितांकडून आर्थिक मिलीभगत साधत शासनाच्या दिशाभूल करून साधक उत्खनन सुरू ठेवण्याचे समजते। या सर्व घर प्रकाराची चौकशी करण्यासाठी राजकुमार सूर्यवंशी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। बलसा रोडवरील डीपीने घेतला अचानक पेट। जिंतूर शहरातील बलसा रोड येथील महावितरण कंपनीचे डीपी खालील फ्यूजला जोडणारे वायर दिनांक 26 मार्च बुधवार रोजी सकाळी 4च्या सुमारास स्पार्किंग होऊन आगीचा भडका उडाला व सर्व काही जळून खाक झाले आहे। या डीपीची वारंवार दुरुस्तीची मागणी होती, परंतु महावितरण कंपनीचा गलथान कारभार व निष्काळजीपणाला या परिसरात नागरिक हैराण झाले आहे। जळून खाक झालेली डीपीवरील वायर व इतर साहित्य बसून तत्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकातून केली जात आहे। पोलिसांनी जप्त केलेला 23.5 लाखांचा मुद्देमाल मालकांना परत। विविध गुन्ह्यातील तसेच गहाळ प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमाल मूळ मालकाला परत देण्यात आला। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या उपक्रमात दिनांक 26 मार्च बुधवार रोजी फिर्यादींनी 23,39,000 रुपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मागील काही दिवसापासून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल याबाबत नागरिकांनी संबंधित पोलीस स्टेशनला तसेच पोर्टलवर तक्रार केल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन येथून त्याची चौकशी करण्यात येते। असे एकूण 86 मोबाईल हस्तगत केले होते, ज्याची किंमत 13,89,933 एवढी आहे। सदर मोबाईल मूळ मालकाला परत करण्यात आले। त्याचबरोबर बोरी पोलीस ठाणे हद्दीतील फसवणुकीच्या प्रकरणात हस्तगत केलेले रोख 8.5 लाख फिर्यादीला परत करण्यात आले। कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील झालेल्या घरफोडीच्या घटनेतील लाख रुपयांचा किमतीचे सोन्याचे दागिने फिर्यादीला परत देण्यात आले। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या हस्ते मालकांना मुद्देमाल देण्यात आला। खडी ग्रामस्थांचे नदीपात्रात जलसमाधी आंदोलन। गंगाखेड तालुक्यातील खडी येथील मारुती देवस्थान गट नंबर 336 मधील 6 हेक्टर 14 जमीन बळकवण्याच्या विस्तारात मंजूर करून वारसदारांचे नावे लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। त्यामुळे हे विरासत रद्द करावी या मागणीसाठी खडी येथील ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 26 मार्च बुधवार रोजी दुपारी 1 वाजता खडी येथे गोदावरी नदीपात्रात खडी ग्रामस्थांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बद्रूभाई अन्सारी यांचे अपघाती निधन। सेलू शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन नगर येथील रहिवासी बद्रुद्दीनभाई अन्सारी यांचे 25 मार्च मंगळवार रोजी रात्री 10 वाजता निधन झाले। काही दिवसापूर्वी पाथरीला जात असताना सेलू पाथरी रस्त्यावर 4 चाकी वाहनाच्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते। अपघातानंतर जखमी अवस्थेत बद्रुद्दीनभाई अन्सारी यांना उपचार हेतू सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना परभणी खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले व परभणीनंतर औरंगाबादला पाठवण्यात आले होते। त्यांच्या पार्थिवावर दिनांक 26 मार्च बुधवार रोजी सेलू शहरातील दर्गा कब्रस्तान येथे सकाळी 10 वाजता दफनविधी करण्यात आली। त्यांच्या पश्चात 2 मुली, 5 मुले, नात नातू नातवंडे, पत्नी असा मोठा परिवार आहे। बद्रुद्दीन अन्सारी यांच्या अंतिमविधीत सेलू शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बद्रुद्दीनभाई अन्सारी यांच्या निधनाने सेलू शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे।
अब्दुल शकील तांबोली यांचे दुःखद निधन। परभणी शहरातील कादराबाद प्लॉट येथील रहिवासी अब्दुल शकील तांबोली उर्फ बब्बू पिता अब्दुल सत्तार तांबोली यांचे अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय परभणी येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। त्यांचे दफनविधी कादराबाद प्लॉट कब्रस्तान येथे करण्यात आले असून त्यांच्या अचानक दुःखद निधनामुळे सर्व हळहळ व्यक्त होत आहे। अब्दुल शकील तांबोली हे जेतूर शहरातील पत्रकार रफिकभाई तांबोली यांचे मावस भाऊ होते। परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।